नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मागणी होती की सर, आमच्याकडे सध्या वेळ खूप कमी राहिलेला आहे आणि MCQ ऑब्जेक्टिव्हची तयारी आम्ही कशी करू. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याकडे तर आता खूप वेळ कमी राहिलेला आहे. तर पहा मित्रांनो, मी काही टिप्स सांगतोय तुम्हाला आत्ता, कोणत्या विषयाला पकडा आणि कोणत्या विषयाला धरून आपल्याला पुढे जाऊन ऑब्जेक्टिव्हची चांगल्या पद्धतीने तयारी करता येईल, MCQ मध्ये आउट ऑफ मार्क कसे पाडता येतील. तर पहा, आता आपल्याकडे सध्या दिवस कमी आहेत हे तर मान्य करावंच लागेल. त्याच्यामुळे तुम्हाला याचे विषय किती माहिती आहेत याचा तुम्ही थोडासा विचार करा. MCQ ला जे काही प्रश्न विचारले जातील त्याच्यातले विषय तुम्हाला माहिती आहेत का? जर माहिती नसतील तर तुम्ही आता प्रॉपर लक्ष द्या. परीक्षेसाठी कम्प्युटर बेसिक्स, मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, इंटरनेट बेसिक आणि करंट अफेअर्स याच्यावरती प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात. ओके, तर पहा, आता कम्प्युटर बेसिक्स मध्ये तुम्ही काय काय माहिती करून घ्या. तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही कम्प्युटर बेसिक्स मध्ये इनपुट आउटपुट डिव्हाइस पाहून घ्या, स्टोरेज डिव्हाइस पाहून घ्या, स्टोरेज युनिट्स पाहून घ्या, जसं की MB, GB, TB जे काही असतील ते. मग MB ची साईज काय असते, GB ची काय असते, TB ची काय असते, या सगळ्या गोष्टी पाहून घ्या. ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या आहेत, कशा काम करतात, खूप सारे शॉर्टकट आहेत, जसं की Ctrl+C, Ctrl+Z वगैरे, ते सगळे पाहून घ्या. फाईलचे टाईप, फॉर एक्झाम्पल डॉक्स कोणाचा आहे, तो मायक्रोसॉफ्ट वर्डचं एक्सटेन्शन काय आहे, फाईल टाईप काय आहे, या सगळ्या गोष्टी पहा. फार काय ताण घेऊ नका, जेवढं मी सांगतोय तेवढंच करा. जेवढं सांगेन तेवढं केलं तरी किमान तुम्ही पास होऊ शकता. त्याच्यानंतर आपलं जे काही वर्डचं सॉफ्टवेअर आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड, तर त्याच्यामध्ये फॉर्मॅटिंगचे जे काही टूल आहेत आपले, जसे की बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, याच्यावरती जरा फोकस करा. हे आपल्याला प्रॅक्टिकली येणार नाही, ही पहिली गोष्ट क्लिअर करून घ्या. हे प्रॅक्टिकली विचारलं जात नाही, हे आपल्याला MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन या टाईपमध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे हे थेरॉटिकली या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जर प्रॅक्टिकल क्लिअर असेल तर फार काही थेरॉटिकली करण्याची गरज नाही, फक्त डोळ्याखालून एकदा गेलं तरी चालेल. कीबोर्डचे शॉर्टकट, बोल्ड साठी काय शॉर्टकट आहे, अंडरलाईन साठी काय आहे, हे पाहून घ्या. टेबल क्रिएशन अँड एडिटिंग, तुम्हाला टेबल क्रिएट करता आला पाहिजे, एडिट करता आला पाहिजे, त्याच्यासाठी काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. मेल मर्ज प्रोसेससाठी, हेडर, फुटर, पेज नंबर याच्यासाठी प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर जे काही आपलं मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे, तर एक्सेल मध्ये सम, ॲव्हरेज, जे काही आपले बेसिक फॉर्म्युले राहतात ना, सम काढणं, ॲव्हरेज काढणं, काउंट करणं, मिनिमम शोधणं, तर ते बेसिक फॉर्म्युल्यावरती काही प्रश्न असू शकतील. सॉर्टिंग अँड फिल्टरिंग, सॉर्ट करणं, असेंडिंग, डिसेंडिंग किंवा फिल्टरिंग करणं, सेलला फॉर्मॅट करणं, चार्ट क्रिएट करण्यासाठी काय करतो आपण, बार चार्ट, पाय चार्ट, कॉलम चार्ट, लाईन चार्ट, त्यासाठी कोणती शॉर्टकट वापरतात, या गोष्टी सगळ्या पाहून घ्या. बरोबर. पॉवर पॉइंट साठी ते सेम राहतं. सेल ऍड करण्यासाठी तुमचे व्ह्यू किती आहेत, प्रेझेंटेशन मला प्रेझेंट करायचे, करंट स्लाइड पासून करायचे, स्लाइड हाईड करायची, स्लाइड डिलीट करायची, पिक्चर इन्सर्ट करायचे, असे काही प्रश्न असू शकतील. इंटरनेट बेसिक साठी काय प्रश्न असू शकतात, तर शॉर्ट फॉर्म, लॉंग फॉर्म, जसे की www चा लॉंग फॉर्म काय, URL चा लॉंग फॉर्म काय, HTML चा लॉंग फॉर्म काय, IP काय आहे, ईमेल मध्ये CC म्हणजे काय, BCC म्हणजे काय, सर्च इंजिन कोणकोणते, गुगल, बिंग, त्याच्यानंतर वेब ब्राउझर कोण आहेत, क्रोम, फायरफॉक्स. परत प्रश्न असे विचारले जातात, मोझिला फायरफॉक्स काय आहे. तर या गोष्टी क्लिअर करून घ्या. त्याच्यानंतर करंट अफेअर्स किंवा जनरल अवेअरनेस मध्ये तुम्हाला कदाचित AI विषयी विचारलं जाईल, क्लाउड कम्प्युटिंग विषयी विचारलं जाईल, कदाचित डेटा सायन्स बद्दल विचारलं जाईल, जे काही आता अपडेटेड मध्ये नॉलेज मिळतंय त्याच्या संदर्भात. आणि या सर्व गोष्टी जर तुम्ही क्लिअर केल्या
फार तुम्ही काही ताण घेऊ नका आता, कारण आपल्याकडे वेळ पण फार नाहीये. खूप कमी वेळेत आपल्याला हे साध्य करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही 2 पर्याय करा. आता मी सांगितले या पद्धतीने अभ्यास करा. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रिव्हियस एक्झामचे सेट पहा. त्याच्यासाठी कुठेही मिळतील, त्यासाठी आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ठीक आहे. आणि अभ्यास करताना आता एक काम करा, जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. जेवढे शक्य तेवढे बघा आणि एका प्रश्नाला फार फार तर 50 सेकंद वेळ द्या. किती द्या? 50. 1 मिनिट सुद्धा देऊ नका. 50 सेकंदात तो प्रश्न सॉल्व्ह कसा होईल याच्यावरती फोकस करा. ठीक आहे. आणि ज्यामध्ये तुम्हाला काही चुका दिसतील, सर आम्हाला ना हार्डवेअर नेटवर्किंग मध्ये काम करायची गरज आहे, आम्हाला लक्षात येत नाही, स्टोरेजमध्ये काम करायचंय, इनपुट डिव्हाइस कोणता ना आउटपुट डिव्हाइस तेच समजत नाही, मॉनिटर हा इनपुट डिव्हाइस आहे का आउटपुट आहे हेही कळत नाही, प्रिंटर कोण आहे, तर जे काही तुमचे कमजोरी आहेत त्या शोधा आणि त्याच्यावरती आता काम करा. ठीक आहे. चुकीचे जे काही उत्तर असतील ते काढा. आता बऱ्याचशा प्रश्नांमध्ये पहा, बऱ्याचशा प्रश्नांमध्ये उत्तर दडलेलं असतं, उत्तरच असतं. माऊस हा कोणता डिव्हाइस आहे? अरे साधं लॉजिक आहे. माऊस हा काय आहे? इनपुट डिव्हाइस आहे, बरोबर. तर थोडेसे काहीतरी टॉपिक शोधा, कीवर्ड ओळखा आणि त्याच्यानुसार काम करा. परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत तुम्ही रिव्हिजन करा. फक्त परीक्षेच्या दिवशी काही रिव्हिजनला बसू नका. ठीक आहे. आता जे काही तुम्ही काम करताय, जे येतंय त्याच्यावरती फोकस करा. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला आजचा एक दिवस आहे, एक दिवस तुम्ही काय करा, जे येतंय ते शोधा आणि जे येते त्यालाच तुम्ही तुमची पात्रता म्हणून बनवा. त्याच्यावरती जास्त फोकस करा. नवीन शिकण्याच्या भानगडीत सध्या पडू नका की आता आम्ही नवीन काही करतो, अजिबात नाही. ती डोक्यातून काढून द्या. आणि आता तुम्हाला जे काही जीसीसी टीबीसी टायपिंगसाठी पुस्तक दिलेलं आहे ते पुस्तक वाचा. ऑनलाईन पोर्टलवरती खूप साऱ्या टेस्ट आहेत, मॉक इंटरव्ह्यूज आहेत, मॉक टेस्ट आहेत. आपल्या MSC पुणे या वेबसाईटवरती सुद्धा प्रिव्हियस एक्झाम सेट आहेत. आणि विशेष आपल्या ब्रँड स्किलवरती सुद्धा खूप साऱ्या आपण एक्झामच्या सेट दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर हे सगळं करा, नक्कीच तुम्ही MCQ मध्ये पास व्हाल. काही अडचण असल्यास मला नक्की कळवा कमेंटच्या माध्यमातून. आणि विशेष, मी सध्या जवळपास 100 ते 200 IMP क्वेश्चन काढलेले आहे. तर ते क्वेश्चनसाठी मला कमेंट करा. जर कमेंटसाठी मागणी असेल जास्ती तर मी त्या व्हिडिओ माध्यमातून किंवा त्या PDF मध्ये कन्वर्ट करून शक्य तेवढ्या लोकांपर्यंत देण्याचा प्रयत्न करतो. फक्त मला तुमची गरज सांगा, कमेंटच्या माध्यमातून गरज सांगा आणि आपण नक्कीच त्याच्यावरती काम करूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी.